करायचा। बागलाण तालुक्यातील करंजाड शिवारात मक्याच्या खरेदी व्यवहारात तब्बल 5,10,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र सुरेश चव्हाण राहणार सोमपूर तालुका बागलाण सध्या राहणार म्हसरूळ नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीनुसार आरोपी सिद्धार्थ अनिल काशीद राहणार प्लॉट नंबर 135 नेरूळ सेक्टर 16A नेरूळ बेस्ट नवी मुंबई तालुका ठाणे व त्याचा मित्र व भागीदार प्रथमेश अटकरे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला। आरोपींनी 25 टन 500 किलो मका प्रति किलो 20 रुपये या दराने खरेदी करून 5,10,000 रुपयांचा व्यवहार केला। मका उचलून घेतल्यानंतर 3 दिवसात रक्कम अदा करण्याचा करार झाला होता। मात्र ठरलेल्या मुदतीत पैसे न देता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली। त्यानंतर त्यांनी आम्ही घेतलेला मका खराब होता असं कारण पुढे करत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला। एवढंच नव्हे तर तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पैसे मिळणार नाहीत असं धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून अशा प्रकारच्या खरेदी व्यवहारांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे।